बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील सारखणी परिसरात खते व बियाण्यांची चढ्या दराने विक्री, कृषी अधिकाऱ्यांचे दुकानदाराकडे दुर्लक्ष। सारखणी परिसरामध्ये कृषी सेवा केंद्रामध्ये खते व बियाण्यांची चढ्या दराने विक्री होत आहे व तालुका कृषी अधिकारी यांचे दुर्लक्ष आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे व कृषी केंद्रामध्ये औषधी व खतांचा साठा गोडाऊनला उपलब्ध असून कृषी व्यापारी जादा दराने विक्री करत असून त्यावर कृषी अधिकारी यांचे लक्ष नाही। युरियाची दर 266 रुपये असून त्याची कच्च्या बिलावर विक्री 330 रुपयांनी दाखवित आहे। त्यातच कृषी सेवा केंद्राच्या चालकाकडून मनमानी कारभारामुळे निविष्ट अधिके पैसे मोजून विकत घ्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। पत्रकार राजदीप भोसले यांसह एका शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्र चालकाने खताचे वैध दरापेक्षा अधिकचे पैसे घेतले असून बिल मात्र घेतलेल्या पैशापेक्षा कमी किमतीचे दिले आहे। तसेच बोगस औषध व खतांचा कृषी केंद्र चालक व्यवसाय करत आहे। यावर कृषी विभागाचे दुर्लक्ष म्हणावे की कृषी विक्रेत्यावर कृषी विभागाचा आशीर्वाद म्हणावा अशी शेतकऱ्यांची भावना झालेली आहे। आधीच दुबार पेरणीचे सावट असलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली पाहिजे। त्यासाठी कृषी विभागाने चुकीच्या कृषी केंद्र चालकावर कारवाई केली पाहिजे अशी तक्रार जिल्हाधिकारी जेनितचंद्र दोथुल्ला यांच्याकडे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सर्कल प्रमुख व पत्रकार राजदीप भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे।